विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत स्वामी संबुद्ध यांना सर्वप्रथम पंचांग प्रणाम। भारतीय राज्यघटनेचे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पंचांग प्रणाम करतो। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। तर आजचा आपला दिवस आहे 12वा। या ठिकाणी कालच्या प्रकरणामधून आपण समजलो किंवा समाधीची ओळख म्हणजे काय, समाधी कशाने लागते, समाधीचे लक्षण कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे, समाधीने काय होतो माणसाला, समाधीने माणसाला कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होतो, म्हणते अजून उदाहरण देऊन मला समजावून सांगा। म्हणजे साध्या सिंपलच्या उदाहरणामध्ये मला समजावून सांगा म्हणतात। महाराज असे समजा की कोणी एखादा राजा आपली चतुर्गिनी सेना घेऊन लढाई करण्यास गेला। म्हणजे एखादा राजा म्हणतात किंवा आपली सेना घेऊन लढाई करण्याकरिता, चतुर राजा खूप मोठा, आणि एखादी लढाई करण्याकरिता आपली सेना घेऊन गेला। स्वतः राजा आणि सेनापती असल्यामुळे समस्त गडदळ आणि घोडदळ, रथदळ, तिरंदाज इत्यादी सर्व तुकड्यांच्या हुकुमामध्ये राहत असलेला त्यांच्या हुकुमाचे पालन करतात। म्हणजे पहा, राजा जर किती महान असला आणि किती चतुर असला आणि राजाच्या पेक्षाही मोठे मोठे काहीतरी त्यांच्यामध्ये सैन्यामध्ये हुशार असतात। आता प्रत्येक ठिकाणी राजा थोडी हुशार असते, मग राजाचे काही सैन्य असतात ते पण खूप चांगल्या प्रकारे तिरंदाज असतात। म्हणजे तीर त्यांना चांगल्या प्रकारे चालवता येते, त्या प्रकारे त्यांना ते म्हणजे घोड्यावर जे सवारी करता येते ते पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे करता येते। रथावरची जे काही कोणत्या प्रकारची जे सवारी असते, म्हणजे राजापेक्षाही खूप चांगले मोठे आणि विद्वान याच्यामध्ये सेनापती असतात। पण परंतु त्यांना हुकूम कोणाचा मानावा लागते, हुकूम राजाचाच मानावा लागणार आहे ना, कारण की तो राजा असते, तो संपूर्ण राज्य चालवणारा असते। जरी त्याला शिक्षण नसलं, जरी त्याला तीर चालवता नाही आलं, जरी बरोबर काही करता नाही आलं, पण तो राजा आहे ना, म्हणून राजाच्या पुढे कोणी जाऊ नाही शकत। त्या राजाचं पालन सर्व त्यांना करावं लागते। इत्यादी सर्व तुकड्याच्या हुकुमात त्यांना राहावंच लागते, त्यांच्या हुकुमाचे पालन त्यांना करावंच लागते। अशा प्रकारे समस्त सेना त्यांच्याकडे झुकते। जो कोणी राजा असते ना त्यांच्याकडे त्यांना झुकावं लागते। त्याप्रमाणे तेथे जसा राजा प्रमुख आहे तशी समाधी सुद्धा समजावी। म्हणजे ज्या ठिकाणी तिथे राजाचं म्हणजे राजा महान आहे म्हणतात, त्याच ठिकाणी आपल्याला जी लाभलेली समाधी आहे म्हणतात, भगवान म्हणतात की ते समाधी त्या ठिकाणी ते तशी समजावी लागते म्हणतात ते। किंवा आपल्या मनामध्ये जर कोणी आपल्याला कसा हुकूम केला तर आपल्याला कशा प्रकारे वागावं लागेल म्हणतात, आपल्या समाधीच्या स्मृतीने आपल्याला वागावं लागेल म्हणतात, आपल्याला समजावं लागेल म्हणतात। म्हणजे जसे सर्व सैन्य राजाच्या हुकुमात चालणारे आहेत, तत्वज्ञ 4 स्मृती पदानार्थी आणि सर्व पुण्य धर्म समजावे लागतात। लढाई शत्रूने सेनेचा नाश, लढाईत जर एखाद्या ठिकाणी कोणत्या मोठ्या प्रकारची स्मृती प्रकारची या ठिकाणी आणि सर्व पुण्य धर्म समजावे। म्हणजे एवढं मोठं पुण्य करूनही एखादा शत्रू एखाद्या मोठ्या लढाईमध्ये गेला आणि तो नाश, आणि तशाच मनाच्या क्लेशाचा नाश जाणावा, सैन्यातील विजयाप्रमाणे अर्हंत पदाचा लाभ समजावा। म्हणजे एखादा सर्व धर्माचा म्हणजे पुण्यकर्म खूप मोठे आहेत त्याचे, एखाद्याचे पुण्यकर्म खूप मोठे आपण समजले आणि तो लढाईत जर गेला आणि त्यांनी सर्व त्याच्या मनाचा म्हणजे त्याच्या अंतर्मनामध्ये कोणाच्या प्रती राग नाही, कोणाच्या प्रती द्वेष नाही, कोणाच्या प्रती आसक्ती नाही, कोणाच्या प्रती तृष्णा नाही, अशा मध्ये तो गेला आणि त्यांनी सैन्यामध्ये जर त्यांनी लढाई जर केली त्या सैन्यामध्ये, तरी त्याला सैन्यामधील विजय म्हणजे विजयाप्रमाणे अर्हंत पदाचा लाभ समजावा लागणार आहे म्हणतात। जर तो लढाई करत आहे, लढाई करून तो सैन्याची म्हणजे तिरंदाजी चालवत आहे आणि या ठिकाणी तो सर्व गोष्टीचा त्यामधून लढाई पण करत आहे, सर्व गोष्टी करत आहे, पण जर का त्याच्या मनामध्ये क्लेश नाही कोणाच्या प्रती, तर त्याचा विजय आपल्याला मानावा लागेल आणि त्याला अर्हंत पदाचा लाभ
होऊ शकते म्हणतात. आता भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या कालखंडामध्ये घडलेली एक वार्ता किंवा 999 हत्या करणारा एक अंगुलीमाल असते आणि 999 हत्या करूनही सुद्धा तो एक म्हणजे त्याला ते वचन दिलेलं असते त्याच्या गुरुने किंवा 900-1000 तू हत्या कर आणि 1000 हत्या करून त्यांच्या प्रत्येक अंगोठ्याची प्रत्येक दिवशी त्याची माळ कर. प्रत्येक दिवशी एका प्रकारची एका माणसाची मनुष्याची अंगोठी काप आणि त्याची हत्या कर आणि त्याची ती तुझी गळ्यामध्ये घाल. 999 झाल्याच्या नंतर त्याला 1000 कोणते भेटतात? तथागत भेटतात. आणि तथागत ज्या वेळेला त्यांना भेटतात तर त्यावेळेला तथागत काय म्हणतात? त्यांना सपासपा म्हणतात. हे म्हणतात ऐ संन्यासी थांब. तर त्या ठिकाणी भगवान तर आपले स्मृतीनं चाललेले असतात, पण तो तरीही हा धावत होता, हा पळत होता, हा किती मोठ्या वेगानं धावत होता, तरीही तथागत बुद्धांची त्याला म्हणजे चालण्याच्या बाबतीत त्यांनी बरोबरी केली नाही. आगली तो आला आणि थकल्याच्या नंतर म्हणते की तुम्हाला माझा थोडासाही भय वाटत नाही आहे का? कारण की मी तुमच्या समोर एवढी मोठी तलवार घेऊन येत आहे, एवढी मोठी तलवार माझ्या नावानंच तर लोक कापतात. तुमच्या जर समोर आल्याच्या नंतरही तुमच्या मनामध्ये तुमच्या चेहऱ्यावर मला कोणत्याच प्रकारचा भय सुद्धा दिसत नाही आहे. तुम्ही आहात तर कोण? या ठिकाणी ते म्हणतात की मी तुमचा प्राण घ्यायला आलो म्हणतात. आणि तो अंगुलीमाल तुमचा प्राण घ्यायला आलो. म्हणजे या ठिकाणी तथागत काय म्हणतात? मी तुझ्या समोरच उभा आहे, माझा प्राण घे आहे ना. या ठिकाणी ते म्हणतात की मी तुझ्या समोरच उभा आहे. पण त्याच्यामध्ये आपोआप श्रद्धाचं बल उत्पन्न होते आणि श्रद्धाचं बल उत्पन्न झाल्याच्या नंतर ते म्हणतात, अंगुलीमाल म्हणतात की पहिली वेळा मी कोणाच्या मुखातून ऐकत आहे किंवा स्वतःहून मला हत्या करण्याचं कोणीतरी सांगत आहे म्हणतात. मग भगवान बुद्ध त्यांना एक उदाहरण देतात की मी सांगतो कसं कर. झाडाखाली जाय, झाडाचं पान घे आणि ते झाडाचं पान घेऊन ते तोड आणि तोडल्याच्या नंतर ते माझ्याकडे आण. ते तथागताकडे ते पान आणतात. पान आणल्याच्या नंतर तथागत त्यांना उदाहरण देतात की जा हे पान जोडून ये. एक वेळा झाडाचं पान आपण तोडल्याच्या नंतर जुळणार आहे का? कसं नाही जुळणार. म्हणून भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी त्यांना उदाहरण कसं दिलं की तू जर हे खून करत आहे, हे हत्या करत आहे, त्यांची अंगुठी तू जे कापत आहे त्यांची अंगुठी जुळत आहे का? पुन्हा नाही जुळणार आहे पुन्हा. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुझ्यामधलं जे अस्तित्व आहे, तुझ्यामधलं साधू होण्याचं अस्तित्व आणखी पण आहे. तू आणखी शस्त्र त्याग कर आणि चांगला मार्ग शोध आहे ना. तो त्या ठिकाणी शस्त्र फेकते आणि तथागत बुद्धांना शरण जाते. म्हणून त्या प्रकारे लढाईत जर असलेला जर एखादा व्यक्ती असला, मनुष्य असला म्हणतात, तर त्याच्या प्रती मैत्री करुणा असली तर तो पण अरहंत पदाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून अरहंत पदाला अंगुलीमाल सुद्धा प्राप्त झाला. या पदाचा त्याला लाभ होऊ शकते. याप्रमाणे होणे हे समाधीचे लक्षण आहे म्हणतात. हे समाधीचं लक्षण आहे म्हणतात. भगवंताने देखील म्हटले आहे की भिक्षूंनो 7 समाधीचा अभ्यास करा. भिक्षू संघांना किती प्रकारच्या समाधीचा अभ्यास सांगितला? 7 प्रकारचा समाधीचा अभ्यास करा. समाधी साध्य होतात खरे ज्ञान तुम्हाला प्राप्त होते म्हणतात. जिथपर्यंत तुम्हाला समाधीचा मार्ग सापडणार नाही, तुम्ही समाधीच्या मार्गावर अभ्यास करता नाही, तिथपर्यंत तुम्हाला त्याच्यामधलं काय आहे ते डीप मधलं ज्ञान तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला समाधीचा मार्ग लाभला त्याच वेळेला तुम्हाला त्यामधलं खरोखर ज्ञान समजणार आहे म्हणतात. पण ते अगदी आपण चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलं. कोण म्हणते असं? मिलिंद राजा काय म्हणतात त्यांना की म्हणते आपण चांगल्या प्रकारे मला समाधान झालं माझं. तुम्ही एवढ्या छान प्रकारे मला सुंदर प्रकारे तुम्ही कथन करून आपलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. याबद्दल खूप चांगलं कथन केलं तुम्ही. आता ज्ञान म्हणतात. तर त्या ज्ञानाची ओळख कशा प्रकारे? आता ज्ञान म्हणजे काय? आता कितीतरी लोकांना प्रश्न पडतो की ज्ञान म्हणजे काय, ज्ञान संपादन करणे म्हणजे काय. आता हा प्रश्न त्यांनी केला. मिलिंद राजांनी म्हणतेंना हा प्रश्न केला म्हणजे ज्ञानाची ओळख म्हणजे काय. या ठिकाणी राजाने प्रश्न केला म्हणजे ज्ञान ओळखण्याचे लक्षण कोणते? ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान ओळखण्याचं लक्षण म्हणजे काय? बरं आहे तरी काय ते ज्ञान म्हणजे? त्याला समजाव तरी काय? म्हणजे आचरणानं ज्ञान म्हणाव का, घेतल्यानं ज्ञान म्हणाव का, लिहिण्याचं ज्ञान म्हणाव का, पुस्तकाचं ज्ञान म्हणाव. ज्ञान म्हणजे काय? मेन मुद्दा म्हणजे ज्ञानामधला काय आहे याचं विश्लेषण करून मला कृपया सांगा. आणि यांचे लक्षणं कोणते आहेत ते लक्षणं पण सुद्धा तुम्ही मला सांगावे. महाराज, मी आधी सांगितले आहे की खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे.
मी आधी सांगितलं म्हणतात किंवा खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे हे ज्ञानाचं लक्षण आहे म्हणतात. तसेच दर्शन घडवणे, कुणाचं दर्शन घडवणे हे सुद्धा ज्ञानाचे दुसरं लक्षण आहे म्हणतात आहे. पण ते दर्शन घडवणे ज्ञानाचे लक्षण कसे काय होणार म्हणतात. हा प्रश्न पुन्हा मिलिंद राजांनी त्यांना केला किंवा दर्शन घडवणे म्हणजे ज्ञानाचे लक्षण कशी काय होऊ शकते. मग दर्शन घडवायचं आहे तर कोणाचं घडवायचं आहे, कशाचं घडवायचं आहे, कसं करायचं, कोणाचं घडवायचं. महाराज ज्ञान लाभ होतात अविद्या रूपी अहंकार नाश पावतो. भगवान म्हणजे या ठिकाणी सांगतात की बा महाराज ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते, ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते अविद्या रूपी त्याचा अंधकार जे त्याच्या मनामध्ये कोणाच्या प्रती राग द्वेष मोह माया कृष्णा अहंकार वासना जे काही गोष्टी त्याच्यामधल्या नाश पावतात त्या वेळेला म्हणतात